सध्या कर्जमाफीवरून शेतकरी रस्त्यावरती उतरलाय, कारण नापिकीमुळे कर्जाची फेड करणं शेतकऱ्याला शक्य होत नाहीये। मात्र साताऱ्याच्या बोरगावातल्या शेतकऱ्यांनी पैन पै फेडली आहे। कसा आहे हा बोरगाव पॅटर्न पाहूया। वाई तालुक्यातलं बोरगाव एकेकाळी इथं कुसळ उगवणंही मुश्किल होतं, पण आता गावावर हिरवागार शालू पसरलाय। ही किमया गावकऱ्यांच्या कष्टामुळे झाली आहे। 1988 साली गावकऱ्यांनी भैरवनाथ पाणी पुरवठा योजना सुरू केली, संस्था रजिस्टर केली, 15 लाखांची वर्गणी काढली, उरलेलं कर्ज घेतलं। 100 एकर शेती ओलिताखाली आली, घाम गाळला, पिकाला भाव मिळाला, कर्ज सगळ्यांनी मिळून फेडलं। ती शेतकऱ्याच्या जमिनीला पाणी पुरवठा करावा या हेतूने भैरवनाथ सहकारी जी पाणी पुरवठा योजना केलेली आहे आणि तिच्यातून आम्ही 12 महिने शेतीला पाणी पुरवठा करतो, निरनिराळे पिके काढतो आणि निरनिराळे पिके काढत असताना कर्ज हे लागतंच, घ्यावं लागतंच, पैसा घ्यावा लागतो। तो घेऊन सुद्धा तो आम्ही टायमाच्या मध्ये पेड करतो। या जे आता कर्जमुक्तीचं जे काढलेलं आहे ना, त्याच्यामध्ये विशेष असं वाटतं की आपण प्रत्येक शेतकऱ्यांना आपलं धोरण व्यवस्थित ठरवलं पाहिजे आणि धोरण जर व्यवस्थित ठरवलं तर आपण कर्जमुक्तीतून आपोआप आपणच निघून जाऊ। शासनाची किंवा कुणाची आपल्याला जरूर लागेल असं वाटत नाही एवढं। उरलेल्या 110 एकरसाठी पुन्हा 12 लाखांचं कर्ज घेतलंय, धोम धरणातून पाणी आणलंय, कर्जाचे हप्ते नियमित फेडले। कधी काळी फक्त भात पिकवणारं गाव आता 100% बागायती झालंय। पहिला 110 एकरचा टप्पा होता, दुसरा टप्पा घेतला परत 100 एकरचा, तो 1993 साली घेतला, त्यासाठी 12 लाख रुपये कर्ज काढले। ते पण कर्ज टप्प्याटप्प्याने आम्ही मेहनत करून शेतकऱ्यांनी उत्पन्न घेऊन हाडाचे कष्ट करून कर्ज फेडे केले आणि आपल्याला पण उदरनिर्वाह आणि मुलं-बाळ सुखी समाधानी ठेवली। शेतीसाठी गावकरी दरवर्षी कर्ज घेतात, पण वेळेत परतही करतात, त्यामुळे गावात कुणीही थकबाकीदार सापडत नाही। कर्ज आम्ही घेतो, कर्ज फेडतो, आम्ही सरकारचं कर्ज काही ठेवत नाही, कारण आमच्या सगळ्या लोकांना ती सवय झालेली आहे सरकारी कर्ज घ्यायचं आणि सरकारी कर्ज फेडायचं। डिसेंबरमध्ये गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर कोसळली, गावानं सरकार आणि प्रशासनाची वाट पाहिली नाही, 40 लाखांची वर्गणी काढून आपला आपण बंदोबस्त केला आणि उद्घाटनाला थेट सेलिब्रिटी बोलवले। कारण आपण प्रयत्न केल्याशिवाय काहीही होणार नाहीये। सरकार तुम्हाला येऊन पैसे नाही देणार आहे, तुम्हाला आधी प्रयत्न करावा लागेल। त्यामुळे तुम्ही एकत्र या, मेहनत घ्या, कारण या गावाची मेहनत दिसते। तुम्ही आजूबाजूला बघा किती ग्रीनरी आहे। हाँ, तर मला असं वाटतं की नक्कीच हे गाव एक आदर्श गाव म्हणून आपण विचार करण्यासारखं आहे। आज से 50 साल पहले इस गांव में पानी नहीं था, लेकिन पूरे गांव वालों ने मिलकर एकता दिखाई और उन्होंने जल संचय के लिए आज इतना बड़ा सरोवर बनाया और उससे पूरे गांव को पानी मिला। इसी तरह व्हाई नॉट, अगर हम लोग प्रयास करें और हर गांव वाले अपनी अपनी जिम्मेदारियों को, देश में कोई ज़रूरी नहीं है कि हर चीज़ सरकारी करें, ये कुछ चीजें ऐसी हैं जो इंसान को खुद करनी है। संपूर्ण कर्जमाफीवरून सध्या सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे। त्याचं जे व्हायचं ते होईल, पण उज्ज्वल भविष्यासाठी शेतकऱ्यांनी बोरगाव पॅटर्न अवलंबायला हरकत नाही। राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा।